येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा पडसाद राज्यभर उमटला असून ठिकठिकाणी राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। तर सकाळी मुंबई, पुणे येथे शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमने सामने आले। काही ठिकाणी दगडफेक देखील झाली। सिन्नरमध्येही तालुका शिवसैनिकांच्या वतीने आगळेवेगळे असे आंदोलन केले। आंदोलनात चक्क डुकरांचा आणि कोंबड्यांचा वापर करण्यात आला। भाजपाच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जन आशीर्वाद यात्रा सुरू असून त्या दरम्यान महाड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटत आहे। राज्यातील शिवसैनिक देखील आक्रमक झाल्याने त्यांच्या विधानाचा ठिकठिकाणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे। अनेक ठिकाणी बॅनरबाजी करून तर काही ठिकाणी कोंबड्या दाखवून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करण्यात आले। तर सिन्नर शहरात तर चक्क डुकरांना नारायण राणे व नितेश राणे यांचा चेहरा लावून निषेध व्यक्त करण्यात आला। सिन्नर बस स्थानक परिसरात हे आंदोलन करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्यात यावी असे निवेदन सिन्नर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना देण्यात आले। एसए न्यूज साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय। देशाचा केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे हे अतिशय घाणेरड्या पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी करताय आणि त्याचे संपूर्ण पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटलेले आपल्याला दिसत आहे। आणि म्हणून आज प्रतिमात्मक स्वरूपात आम्ही डुकराला नारायण राणेचं पोस्टर लावून असं डुक्कर आगू खात असतो असं आपल्या तोंडातून सातत्यानं वेडेवाकडे वक्तव्य नारायण राणे त्या ठिकाणी करत असतात आणि त्याचा निषेध म्हणून राज्याचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री नसून शिवसेनेचे पक्षप्रमुख पहिल्यांदा आहे आणि पक्षप्रमुखांविषयी जर वेडेवाकडे वक्तव्य जर कुणी करत असेल तर या महाराष्ट्रातला शिवसैनिक आणि सामान्य जनता या ठिकाणी सहन करणार नाही। आणि म्हणून आज आम्ही सर्व शिवसैनिक सिन्नर तालुक्यातले महिला आघाडी असेल, युवती सेना असेल, युवा सेना असेल सर्वांनी येऊन या ठिकाणी आंदोलन आणि निषेध केलेला आहे। येणाऱ्या काळात जर अशा पद्धतीचे वक्तव्य पुन्हा केले तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन हे येणाऱ्या काळात करता येईल। पुन्हा एकदा आम्ही नारायण राणेचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा आम्ही आव्हान देतो की पक्षप्रमुखांविषयी जर या पुढच्या काळात त्यांनी जर काही शब्द काढला तर त्यांना महाराष्ट्र या ठिकाणी माफ करणार नाही। अरे नारायण राणेचं करायचं काय? इनका पत्ता कडवा है। पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरेंचा, बाळासाहेब ठाकरेंचा जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। हा बुलंद आवाज कुणाचा? शिवसेनेचा। सिन्नर शहरामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला। तुम्ही बघितलं असेल तर नारायण राणे यांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरला आणि त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील असेल भारतातील शिवसैनिक खूप आक्रमक झाले असेल। जर असे नारायण राणेसारखे जर वक्तव्य करत असेल त्यांचा निषेध होणं गरजेचं आहे। त्यांच्या ठिकाणी त्यांनी जो चूक केली त्याच्या विरोधात कोर्टात, न्यायालयात आम्ही जाणार आहोत। पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी अर्ज केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी सर्व आम्ही शिवसेनांनी भावना व्यक्त केली आणि त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करत आहोत। निषेध निषेध निषेध।